अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता येत आहे दसरा. तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपल्या घरात जे घट बसले आहेत ते घट कसे हलवावे, कधी हलवावे, काय आहे विधी किंवा काय आहे त्याचा मुहूर्त ते आपण पाहूया. जर ज्यांच्या घरात अष्टमीला घट हलवत असतील म्हणजे नवमीला जर त्यांचा उपवास सुटत असेल तर त्यांनी अष्टमीला म्हणजे गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी 10:57 आधी घट हलवावा. मी शुक्रवारी 10:57 आधी घट हलवला तर त्यांच्या घरात घट तो अष्टमीला म्हणजे नवमीला त्यांचा उपवास सुटेल. पण ज्याच्या त्याच्या कुलाचाराप्रमाणे ज्याच्या त्याच्या पद्धती रीतीप्रमाणे जर कोणाच्या घरातला घट जर नवमीला हलवत असेल म्हणजे त्यांचा उपवास दसऱ्याला सुटत असेल तर त्यांनी नवमीला म्हणजे शुक्रवारी 10:57 नंतर दिवसभरात तुम्ही कधीही घट हलवू शकता. तर हे लक्षात घ्या. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. ज्याची जी पद्धत असते, ज्यांनी आत्तापर्यंत जी पद्धत फॉलो केली आहे तीच पद्धत आपली सासू यांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याच पद्धतीने हे घट तुम्ही हलवायचं आहे. आणि घट हलवताना कधीही तुम्ही उत्तरेच्या बाजूने हलवावा. घटाची जी उत्तर दिशा असेल त्या उत्तरेने घट हलवावा. कारण असं केल्यास आपल्या घराची उत्तरोत्तर आपली प्रगती होत असते. त्यामुळे घट उत्तरेच्या साईडने हलवावा. त्यानंतर येतं तर काही जण अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करणार आहेत. जर अष्टमीला जर कन्यापूजन करणार म्हणजे गुरुवारी करणार असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या घरातल्या देवीची ओटी ही अष्टमीला भरली तरी चालेल किंवा जे नवमीला करणार आहेत तर कन्यापूजन करणार आहेत त्यांनी नवमीला ओटी भरली तरी चालते. फक्त कन्या पूजन केल्यानंतर किंवा करण्याच्या आधी तुम्ही ओटी भरू शकता. देवीची ओटी भरून जे आपली खणा नारळाची ओटी असते की एक साडी, त्यावर एक ब्लाऊज पीस, नारळ यथाशक्ती, दक्षिणा आणि तांदूळ, अक्षता, त्यावर हळदी कुंकू अर्पण करून तुम्ही थोडे पेढ्यांचा प्रसाद म्हणून त्यावर ठेवून आणि जे सौभाग्याचं लेणं असतं म्हणजे तुम्ही बाजारातून एक खोटं मंगळसूत्र, चांदीचे जोडवे किंवा खोटे जोडवे, बांगड्या आणि 5 जे खारीक खोबऱ्याची जी पुडी भेटते ती तुम्ही ओटीमध्ये भरून आपल्या देवीच्या घटाला ती ओटी देवीच्या घटाला लावायची आहे. आणि ते ओटी जेव्हा तुम्ही घटाला लावाल तेव्हा ओम ऐं क्लीं चामुंडाय विचे ह्या मंत्राचा जप करायचा आहे. हा 99 मंत्र आहे. हा आपल्या कुलदेवीचा मंत्र असतो. तर जेव्हा तुम्ही ती देवीची ओटी भराल त्यानंतर ती ओटी तुम्ही तुमच्या जवळपास म्हणजे जर एखादं देवीचं मंदिर असेल तर ती ओटी तुम्ही तिथेही देऊ शकता. किंवा ती ओटी जर तुम्हाला घटस्थाप म्हणजे दसऱ्यानंतर जर कधी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला जाण्याचा योग आला तर तीच ओटी तुम्ही त्या कुलदेवीलाही देऊ शकता. किंवा जरी तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही त्या ओटीमधली जी तुम्ही साडी ती तुम्ही स्वतः वापरू शकता. त्यावरचं ब्लाऊज पीस तुम्ही स्वतः शिवू शकता आणि त्यामधले जे अलंकार आहेत ते तुम्ही स्वतः वापरू शकता. आणि जी काही तुम्ही दक्षिणा ठेवली आहे त्या दक्षिणेच तुम्ही त्या पैशांचं तुम्ही काही थोडाफार गोरगरिबांना तुम्ही त्याचा खर्च करू शकता त्या पैशाने. तर हे झालं ओटीचं. त्यानंतर येतं जर तुम्हाला होम हवन करायचं असेल तर तुम्ही कन्यापूजन आणि ओटी भरण्याच्या आधी अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला घरातल्या घरात होम हवन करायचं आहे. होम हवन करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं की कन्यापूजन जे आपल्याला नवरात्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 9 कन्यांना किंवा यथाशक्ती तुम्ही 5, 7, 9 मुली जेवायला घालणार आहात. जेवढं महत्त्वाचं कन्यापूजन आहे तेवढंच महत्त्वाचं होम हवनही आहे. होम हवन केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्याला देवीच्या नावाने आपल्याकडून होम होऊन जातो. हे आपण मोठमोठ्या मंदिरांमध्येही तुम्ही बघू शकता की देवीच्या नावाने होम हवन केला जातो. तसाच छोट्या पद्धतीने तुम्ही घरातही होम हवन करू शकता. आधी होम हवन करायचं आहे. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. त्यानंतर तुम्ही देवीची ओटी भरू शकता आणि त्यानंतर कन्याभोजन करू शकता. किंवा होम हवन केल्यानंतर तुम्ही कन्याभोजन करू शकता आणि नंतर ओटी भरली तरी चालेल. पण होम हवन हे आधी केले पाहिजे.
आणि जर ज्यांचे 5व्या दिवशी किंवा 7व्या माळेला जर कन्याभोजन झाले असेल तर त्यांनी आज किंवा उद्या होम हवन करून नंतर तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आणि होम हवन करताना तुम्हाला जर श्रीसुक्तम वाचता येत असेल म्हणजे पाठ असेल तर तुम्ही श्रीसुक्तम म्हणत होम हवन करू शकता. किंवा तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचे पाठ येत असतील तर तुम्ही ते पाठ करून तुम्ही होम हवन करू शकता. किंवा ह्या दोन्हींपैकी तुम्हाला काहीही येत नसेल तर तुम्ही 108 वेळा नवार्णव मंत्राचा जप करून तुम्ही होम हवन करू शकता. तो ओम ऐं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा असा मंत्र म्हणून शेवटी तुम्ही स्वाहा असं बोलू शकता. आणि ह्यानंतर हे झाल्यानंतर आपली जी आपण 9 दिवस सेवा केलेली आहे, आपली ज्याला जशी शक्य झाली असेल सप्तशतीचा दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा नवार्णव मंत्र किंवा श्रीसुक्तमचे पाठ किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ जर तुम्ही केले असेल तर जेव्हा आपण आपल्या घटापुढे बसून जर ह्या सर्व सेवा केल्या असतील आणि जर तुमच्या दसऱ्याच्या दिवशी जर तुमचा दिवा अखंड असेल, 9 दिवसाचा अखंड दिवा, तो तुम्ही हाताने विझवायचा नाही. तो जोपर्यंत जळतोय तोपर्यंत जळू द्यायचा, जोपर्यंत त्यात तेल आहे ते पूर्णपणे शांत होऊन द्यायचा. त्यानंतर जर त्यामध्ये वात उरली असेल, जी कापसाची वात असते ती जर उरली असेल तर ती तुम्ही दसऱ्याच्या दिवशी त्यात कापूर टाकून ती अखंड तुम्ही जाळू शकता. त्यानंतर जेव्हा जे आपल्या घरात जे तुम्ही घट आहे, घटाचं विसर्जन दसऱ्याच्याच दिवशी करावं का तर दसऱ्याच्या दिवशी लगेच करू नका. त्यावर घटावर जो नारळ आहे तो काही ठिकाणी फोडून खाल्ला जातो किंवा काही ठिकाणी वाहत्या पाण्यात सोडला जातो. तर वाहत्या पाण्यात तुम्ही तो सोडू नका, कारण जी काही आपण 9 दिवस देवीची सेवा केली आहे ती सेवा त्या नारळावर आलेली असते. त्यामुळे जर आपल्या घराची जी प्रगती होत असते तो जर नारळ तुम्ही दसऱ्याच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी फोडून जर पूर्ण घरात फॅमिलीने खाल्ला तर खूप चांगलं असतं. पण ज्याची त्याची पद्धत असते, जी पद्धत ज्यांना योग्य वाटते तीच त्यांनी करावी. आणि त्यानंतर जी घटाखालची जी माती असते, बहुतेक वेळा सगळे लोक नदीत ते विसर्जन करतात. पण जर तुमची स्वतःची शेती असेल तर तुम्ही ती माती शेतात तुम्ही वापरू शकता. आणि ते जे धान्य उगवलं आहे तेही तुम्ही शेतात लावू शकता. आणि जे मडकं आहे जे आपण घटावर मांडतो ते मडकं, त्यातलं पाणी तुम्ही तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. आणि त्या मडक्यात तुम्ही कोणतंही एखादं झाड लावू शकता. त्यातले जे तुम्ही 1 रुपया किंवा आपण सुपारी जी टाकली होती घटात ती तुम्ही काढून तुम्ही कोणत्याही नंतरच्या तुमच्या कार्याला तुम्ही ती वापरू शकता. तर अशा पद्धतीने दसरा कसा करावा, म्हणजेच आपला घट कसा हलवावा आणि देवीची ओटी कशी भरावी, कन्यापूजन आणि होम हवन कसं करावं याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तर अशीच काही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.